तशा गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता। आई वडिलांनी कष्ट करून त्याला शिकवलं, मोठं केलं, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून त्याच्या प्रत्येक स्वप्नाला आधार दिला। काळ बदलला, रोहन मोठ्या शहरात नोकरीला लागला। चांगला पगार, मोठं घर, गाडी सगळं मिळालं। पण या धावपळीत एक गोष्ट हळूहळू दूर जात होती, आई वडिलांसोबतचा वेळ। आई रोज फोन करायची, बाळा कसा आहेस, जेवलास का, कधी घरी येणार? रोहन नेहमी हसून म्हणायचा, आई खूप काम आहे, पुढच्या महिन्यात नक्की येतो। तो पुढचा महिना कधीच आला नाही। वडील रोज संध्याकाळी घराच्या दारात बसून रस्त्याकडे पाहत राहायचे। गावात एखादी गाडी थांबली की त्यांच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य यायचं, कदाचित माझा मुलगा आला असेल। पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडायची। एक दिवस वडिलांची तब्येत अचानक खूप बिघडली। आईने घाबरून रोहनला फोन केला, बाळा तुझ्या बाबांची तब्येत खूप गंभीर आहे, शक्य असेल तर लगेच ये। हे ऐकताच रोहन सर्व काम सोडून गावाकडे निघाला। पण शहर आणि गाव यांच्यामधलं अंतर खूप मोठं होतं। अर्ध्या रस्त्यात असतानाच फोन वाजला। फोन आईचा होता। थरथरणाऱ्या आवाजात ती एवढंच म्हणाली, बाळा तुझे बाबा आपल्याला सोडून गेले। रोहनच्या हातातून फोन खाली पडला, डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला। तो कसा बसा गावात पोहोचला। घरात नातेवाईक जमले होते। मध्यभागी वडिलांचं पार्थिव शांतपणे ठेवलेलं होतं। आई त्याच्याकडे पाहत म्हणाली, बाळा शेवटच्या श्वासापर्यंत तुझे बाबा दाराकडेच पाहत होते। ते सारखे म्हणत होते, माझा मुलगा येईल, मला एकदा तरी भेटेल। पण त्यांची ती इच्छा अपुरीच राहिली। हे ऐकताच रोहन वडिलांच्या चरणाशी कोसळला। रडत रडत तो म्हणाला, बाबा मी तुमच्यासाठी मोठं घर बांधलं, पैसे कमावले, पण तुम्हाला माझा थोडासा वेळही देऊ शकलो नाही, मला माफ करा। त्या दिवशी रोहनला एक गोष्ट कायमची समजली, जगात कितीही पैसा कमावला, कितीही मोठं नाव मिळवलं, तरी आई वडिलांसोबत घालवलेला एक क्षण कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो। कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण आई वडील पुन्हा कधीच मिळत नाही। या कथेतून बोध, आजच आपल्या आई वडिलांना मिठी मारा, त्यांच्याशी 2 प्रेमाने शब्द बोला। उद्या वेळ असेल पण कदाचित ते नसतील। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।